वारकरी संप्रदाय पर विवादित टिप्पणी का मामला अब तूल पकड़ता जा रहा है। विश्व हिंदू परिषद ने दो टूक कह दिया है कि अगर मर्यादा लांघी गई तो वारकरी संप्रदाय सड़कों पर उतरकर आंदोलन करेगा और विश्व हिंदू परिषद इस लड़ाई में उनके साथ मजबूती से खड़ा रहेगा। नागपुर में विश्व हिंदू परिषद की प्रेस कॉन्फ्रेंस ने साफ कर दिया है कि अब बर्दाश्त की सीमा खत्म हो चुकी है। श्री रामपंत जोशी महाराज ने चेतावनी दी है कि यदि विकास लवांडे अपने बयानों पर माफी नहीं मांगी तो पूरा वारकरी संप्रदाय राज्यव्यापी आंदोलन छेड़ेगा। इस बीच विश्व हिंदू परिषद ने आंदोलन को अपना खुला समर्थन देकर हलचल तेज कर दी है। विश्व हिंदू परिषद का कहना है कि वे हर कदम पर वारकरियों के साथ खड़े रहेंगे क्योंकि यह महाराष्ट्र की अस्मिता का सवाल है। अशा तऱ्हेचं वक्तव्य केवळ एक आजच झालं असं नाही, याच्यापूर्वी पण त्यांनी अनेकदा वारकरी संप्रदायावर प्रहार केलेले आहे। पण यावेळी जो शब्द वापरला त्याने प्रतिगामी, याचा भयंकर अर्थ विचित्र आहे सगळा। वारकरी जर प्रतिगामी असतात आतापर्यंत सत्तेत बदला असता। आम्हाला सत्ता नको आहे, आम्हाला धर्म परंपरा जागवायची आहे। आणि अशा संप्रदायावर ज्याचं उगमस्थान भागवतामध्ये प्रल्हादापासून दिलं आहे, हा केवळ कलियुगातला धर्म नाही आहे। प्रल्हाद स्थालधारी तरलगती दया उद्धव कंसधारी विनाधारी स्वरशी स्वरकुशलतया राग कर्तुर जुनगुण इंद्र अवादीन मृदंगा जय जय सुकरा कीर्तन येते कुमारा यत्राग्रे भाववक्ता स्वरसरचना व्यासपुत्र बघुव। शुकाचार्याने जे भागवत सांगितलं राजा परीक्षितीला, त्या परंपरेचा वारसा ज्ञानोबारांनी 700 वर्षापूर्वी महाराष्ट्राला दिला। म्हणून ज्ञानदेव रचिला पाया असं म्हटलं जातं आणि तुका झाला असे कळस। या दोन्ही महात्म्यांनी वर्णभेदाच्या वरती जाऊन आम्ही विष्णुदास कसे आहोत आणि सर्व संघ परित्याग करून भगवंताच्या प्राप्तीकरता जो प्रयत्न करतो त्याचा उल्लेख केला आहे। अशा संतांच्या मांदियाळीवर असे प्रहार करणं हे राजकीय नेत्यांना शोभत नाही वाटते। आता ते वडील या नात्याने जास्त त्यांना दुसरी देणं योग्य नाही, परंतु साठी बुद्धी नाठी असं जे मराठीमध्ये प्रयोग आहे की नाही, तशातला हा प्रकार असावा। यानंतर त्यांनी पुन्हा अशा तऱ्हेचं वक्तव्य करू नये, त्यासाठी संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांचा निषेध करतो आणि आपण सर्व या प्रश्नाला न्याय द्याल अशी अपेक्षा करतो। जय श्रीराम। आता त्यांचा हा शोध आहे, त्यांना कधी कसा लागला आम्हाला कल्पना नाही, पण अशा तऱ्हेचं काही घडलेलं नाही आहे। घुसखोरी हा शब्दच इतका दुर्दैवी शब्द आहे वारकरी संप्रदायाकरता। आम्ही घुसखोरी करतो पण पांडुरंगा करता करतो, मंदिरात जाण्याकरता करतो, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरता करत नाही। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ हे महाराजांचं प्रमाण आहे। अशा तऱ्हेचा भेदाभेद करण्याचा संतांचा कोणाचाही उद्देश नव्हता, तो नाही आहे आणि पुढे राहणार नाही। पण वारकरी संप्रदायाचं जे भव्य रूप आहे ते काही लोकांना सहन होत नाही, त्यामुळे अशा तऱ्हेचे उद्गार ते काढत असतात। त्याचा निषेधच करतो ना, पण वयोमानाप्रमाणे कुणालाही कठोर बोलू नये। सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात असं वेदवचन आहे, खरं बोला आणि ते प्रिय असेल असं बोला। म्हणून 84 वर्षाच्या व्यक्तीने अशा तऱ्हेचं वक्तव्य करू नये अशी त्यांना आम्ही एक प्रकारे सूचना देतो आहे। जर हे थांबलं नाही तर आम्हाला मोठ्या आंदोलनाचा पर्याय राहणार नाही शेवटी कट केल्याशिवाय। त्यांचं जे काही मत आहे हे संपूर्ण जगजाहीर आहे आधीपासून, हा आजचाच प्रश्न नाही। याच्यापूर्वी पण त्यांनी अनेकदा संप्रदायावर वार करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ते सर्व हल्ले संप्रदायाने परतवून लावले। आता जे 20 जणांची लिस्ट ते त्यांनी सादर केली आहे, त्यामध्ये एवढे परमपवित्र जीवन जगणारे महात्मे आहेत। स्वामी गोविंददेव गिरीजी, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, वास्कर, औसेकर ही सगळी परंपरा पाहणारी आणि 14 पिढ्याची परंपरा आहे नाथांची, तुकोबांची, ज्ञानोबारायांची। माझ्या वडिलांची मेराशी का देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखला दारवंता, केला भोगवटा आम्हाला घे, असं देवाचे त्यांना निवेदन दिलेलं आहे। अशा महापुरुषांनी केलेल्या संप्रदायाच्या एकंदर शुद्ध आचरणाचा जर निषेध होत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही कोणती। फिलहाल इस विवाद ने तूल पकड़ लिया है। अब देखना यह होगा कि इस विरोध के बाद क्या विकास लवांडे अपनी टिप्पणी पर कोई सफाई पेश करते हैं, वरना बड़े आंदोलन की तैयारी पूरी है।